पुण्यातील कोथरूडमध्ये महिलेच्या डोक्यात वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। शुभांगी खटावकर असं या मृत महिलेचं नाव आहे। ती दुचाकीवरून कामाला आलेली होती तेव्हा हल्लेखोरानं तिच्या डोक्यात वार करून तिचा खून केला। विशेष म्हणजे शुभांगीची हत्या केल्यानंतर हल्लेखोर तिचीच दुचाकी घेऊन पसार झाला। पहाटे 5:30 वाजता ही घटना घडली असून कोथरूड पोलीस या घटनेचा तपास करत आहेत। दरम्यान याचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी अमोल कविटकर यांनी। हल्ला करून महिलेचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातल्या कर्वेनगर भागामध्ये घडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कर्वेनगर भागातील बंधन सोसायटी आहे आणि याच सोसायटीच्या लेनमध्ये आज सकाळी पहाटे 6:05 घटना घडली आहे, ज्यामध्ये एका 31 वर्षीय महिलेचा निर्घृणपणे खून करण्यात आलेला आहे। शुभांगी खटावकर असं या महिलेचं नाव असून घरकाम करण्यासाठी ती या भागामध्ये आलेली होती। पोलीस सूत्रांकडून जी माहिती मिळते त्या माहितीनुसार संबंधित आरोपी जो आहे तो या महिलेच्या ओळखीचा होता आणि पोलिसांना प्राथमिक संशय आहे की अनैतिक संबंधातून हा सगळा प्रकार घडल्याचा पोलिसांना संशय आहे। त्यामुळे पोलीस पुढचा तपास जो आहे तो करताना पाहायला मिळतात। मात्र आणखीन एक धक्कादायक बाब म्हणजे या संपूर्ण लेनमध्ये कुठेही CCTV जे आहे ते नव्हतं, त्यामुळे पोलिसांना तपास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो। मात्र आरोपी परिचयाचा असल्यामुळे पोलिसांना नाव जे आहे ते समोर आलेलं आहे। केवळ आरोपीला ताब्यात घेऊन अटक करणं इतकीच प्राथमिकता बाकी आहे। मात्र दुसरीकडे हत्या केल्यानंतर ज्या महिलेची टू व्हीलर होती ॲक्टिवा पांढऱ्या रंगाची, तीच ॲक्टिवा घेऊन आरोपीनं आरोपी जो आहे तो या ठिकाणं पळून गेला। त्यामुळे पोलीस जे आहेत त्याला ते आरोपीचा शोध घेताना आपल्याला पाहायला मिळतात। मात्र या सगळ्या घटनेमुळं पुण्यामध्ये खळबळ उडालेली पाहायला मिळते, कारण ज्या पद्धतीनं पुण्यामध्ये घटना घडत आहेत, विशेषतः गुन्हेगारी जगतातल्या घटना ज्या आहेत त्या पुन्हा एकदा डोकं वर काढतायत, त्यामुळं सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल धर्माधिकारी अमोल कविटकर, जय महाराष्ट्र।